अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू गांबे व्यास वशिष्ठ शुक गोंधळी नाचता ते सोहम मिळे द्वैत भाव विसरुणी बळी खेळते आंबे तुझे गोंधळी मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देव नायक गोंधळ घाली तीस कौतुक एका जनार्दनी नाचे देक गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू गांबे विडाला विडाला दुसरे चरण संताज्या त्यांच्या कृपादाने कधी जावी सारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचेतानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगातून दुर्गा मातेचं यथार्थ वर्णन करतात विडल आई साहेबांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत हरिदास महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये समस्त ग्रामस्थ माढेळी आणि व्यापारी दुर्गा उत्सव मंडळ आयोजित हा भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार शिष्टीवाले मातोर्ग पितृग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी उपस्थित सर्व भाविभक्त प्रेरणास्थान मार्गदर्शक हितचिंतक अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव सदस्य झाले सगळे. आता सगळ्यांचा कार्यक्रम आहे. एवढी नावं घेऊन एखाद्याचा राहू शकतं पण ज्यांची नावं घेतली तेवढी सगळी देव आणि ज्यांची नावं राहते ते महादेव ते ह्यांचे बी देव. हे सांगतो ज्ञानदेव तुम्ही आहे ब्रह्मदेव. चांगल्या कामाला वाकडं चालते ते चांग देऊन चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव विडवलं. आपल्या सर्वांचं सहकार्य आहे या मंडळासाठी आपल्या परिसरासाठी समाज कार्यामध्ये धर्मक्षेत्रामध्ये ज्यांचं विशेष योगदान असतं त्यांची विशेष उपस्थिती त्यांच्या शुभ हस्ते पुष्पमाला या ठिकाणी आमच्या गळ्यामध्ये घालण्यात आली. अशा आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाश शेठजी मुथा प्रकाशजी शेठ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या परिसरामध्ये धर्मकार्य असो सामाजिक कार्य असो वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं नेहमी योगदान असतं. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. मंडळाचे सर्व संयोजक मंडळी इको थोडा कमी ठेवा बोलताना आवाज द्या फक्त मॉनिटर. हॅलो गायन करताना इको द्या बोलताना थोडा कमी ठेवा आवाज द्या फक्त मॉनिटरला स्टेजवर जरा रिटर्नचे. ज्यांनी वेळोवेळी या कार्यक्रमासंदर्भात माझ्याशी संपर्क साधला असे आमचे परमार्थच नाही. जवळपास जानेवारी महिन्यापासून ही सर्व मंडळी माझ्या संपर्कामध्ये आहे. असे आमचे आदरणीय जितेंद्रजी मुथा आमच्या जितेंद्र दादांच्या विशेष प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या संदर्भात ज्यांनी प्राणपणाला लावून आणि सगळ्यांना वारकरी मंडळांना सोबत घेऊन या कार्यक्रमाची आखणी केली असे वारकरी संप्रदायाविषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये विशेष जिव्हाळा आहे असे माझे परमार्थ स्नेह हरिभक्तप्राण अविनाश महाराज भोयर त्यांची सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आणि परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य सुंदर आहेत, मृदुंगाचार्य सुंदर आहेत, साऊंड सिस्टीमही अत्यंत सुंदर आहेत. तुम्हाला हे मनापासून धन्यवाद. सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्यक्रम पोहोचवण्याचं काम करणारे सर्व प्रसिद्धी प्रमुख सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. सेवेला प्रारंभ विडल.
गंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या आयुष्यात सगळ्याला विसरा पण साईबाबा ना आई बाबाला कधी विसरू नका विठाल कशाचीच कमतरता नाही साऊंड सिस्टीम सुंदर वारकरी मंडळी सुंदर समोर बसणारे अत्यंत उत्कृष्ट लेवलचे आहेत आणि परत प्रकाश या ठिकाणी उजळल्या दश दिशा गगन आले शिशोभा प्रकाश यंत्रणा सुद्धा अत्यंत फक्त एक हे जे दोन एलईडी आहेत ना ह्या स्थिर ठेवा फक्त एका जागेवर ठेवा हे असं वर करा वरती मागच्या एका जागेवर फक्त ते हलू नका 2 तास शांत राहू दे हा ह्या 2 एलईडी हा ते मागच्या ना त्रास एका जागेवर हे ठेवा ते वर चालू ठेवा फक्त एक दिशा ठेवा त्याला विडाला विडाला कुणाकडे कंट्रोल तुमच्याकडे बरं खाली ठेवा मग हा राहू दे खाली पण ठेवा काय अडचण नाही काय होतंय ते तुमच्यात आणि माझ्या जरा असं ते विक्षेप निर्माण करते असं डायरेक्ट माझ्याशी टच झाले पाहिजे तुम्ही हा राहू द्या काय अडचण नाही विडाला नवरात्रीचा पर्व काळ आहे एका वर्षामध्ये 365 रात्री आहेत पण 2च रात्री प्रसिद्ध आहेत नवरात्र आणि शिवरात्र नवरात्र 9 दिवसाचे आहे शिवरात्र 1 दिवसाचे आहे आता ऐका दोनही सण इको थोडा कमी ठेवा आणखी पती पत्नीने वाटून घेतलेले आहे मालकाच्या वाट्याला जी आली ती शिवरात्र आणि मालकिनीच्या वाट्याला जी आली त्याला म्हणायचं नवरात्र हो बसणारे सगळे प्रसन्न बसा बरं जरा फ्रेश असं हातानं टाळी मुखानं नाम एवढंच तासभर तुमच्याकडे काम असं प्रसन्न बसायचं सगळ्यांनी आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय ना हा भाषा लक्षात येते ना थोडी आता जरा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ जरा थोडा फरक असेल कारण तुमची बी आमच्यासारखी नाही आमची तुमच्यासारखी नाही पण भाषा मराठीच आहे हे महाराष्ट्राचं वैभव आहे मायबाबा पण सगळी एका आईचीच लेकर आहोत ठराविक कोसावर भाषा बदलते परंतु भाषेतला भाव लक्षात आला पाहिजे आणि आपण विदर्भातली त्यातली त्यात परत चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व वारकरी मंडळी भाविक भक्त आहोत समाजकारणामध्ये धर्मक्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये संप्रदायामध्ये विदर्भाचं महाराष्ट्रासाठी देशासाठी जे योगदान झालेलं आहे ते शब्दांच्या पलीकडलं आहे इतका देशासाठी विदर्भ महत्वाचा आहे मायबाप हा वाजवा टाळ्या जरा जोरात वाजवा मी हेच सांगतोय तुम्हाला प्रसन्न बसा जरा टाळी वगैरे वाजवा एक माझ्या बोलू नका बाबा तुम्ही शांत बसा आता माझं सुरू झाले तुम्ही शांत बसा शेजारच्यांनी थोडी त्यांना सांगा ते गप बसा म्हणा तासभर आता सुरू झाल्यापासून त्यांचं चालू आहे कीर्तन आता माझं सुरू झालं विडाल हातानं टाळी मुखानं प्रसन्न बसायचं अहो एक माझ्या कीर्तन हसतच नव्हतं टाळी वाजवणा विठ्ठल म्हणेना म्हणलं का टाळी वाजवणा का विठ्ठल म्हणेना ते मला माझ्यावर कर्ज आहे मग आम्ही फेडाव का काय बोमलत फिरला मूर्खा येतात किती जातात किती जरा हिशोब ठेवू ना 10 कमान 5 खर्च करा होईन का कर्ज 10 कमी तो इच्छी पितो बिस्लरी पेनं म्हणले दुसरं देण्यात येते माझी मनापासून प्रार्थना आहे जेवढे कीर्तनात आलेत त्यांच्यावर अजिबातच कर्ज नसावं जरी एखाद्या असलं तरी टेन्शन घ्यायचं नाही होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज तेवच खरा मर्द कर्जावाली म्हणताना आता शिक जीवाला आधार भेटला होऊन दे कर्ज फिटलं तर फिटलं नाही मार्द पोरगा आहे ना मर्द परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण कीर्तनात प्रसन्न बसायचं विडाल मालकाकडे आहे ती शिवरात्र आहे आणि धर्मपत्नीकडे अर्थात पार्वती मातेकडे अर्थात दुर्गा अंबिका जगदंबा मातेकडे जे आलेले आहे ती नवरात्र आहे 9 दिवस आई साहेबानं महिषासुराच्या विरुद्ध युद्ध केलेलं आहे म्हणून नाथ महाराज म्हणतात नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा करोनी पाठी मागे ज्ञानपुत्रा अंतरीच्या मित्र
नवरात्र. 9 दिवस उपवास करणे म्हणजे नवरात्र नाही, तर 9 दिवसामध्ये 9विधा भक्तीचं चिंतन आपल्या जीवनात घडावं ही खरी नवरात्र आहे. विडवल उपवास करतो, गादीवर पलंगावर झोपत नाही, पायामध्ये चप्पल घालत नाही. देवीचे भक्त मंडळी हा नेम, हा त्याग आपल्या जीवनामध्ये 9 दिवस का करतात? त्याचं कारण महिषासुरासोबत युद्ध करताना या कालावधीमध्ये आईला झोपायला वेळ भेटला नाही, त्याचं प्रतीक म्हणून गादीवर झोपायचं नाही. आईला जेवण करायला वेळ भेटला नाही म्हणून त्याचं प्रतीक म्हणून उपवास करायचा. आईला दुःख झालं, ते दुःख त्याच्यातलं थोडं तरी आईचं दुःख लेकरांनी वाटून घ्यावं म्हणून पायामध्ये चप्पल घालायची नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आईविषयी आपल्या अंतकरणामध्ये जी श्रद्धा आहे ती श्रद्धा प्रगट करायची, ती श्रद्धा दाखवण्यासाठी हा उपवास असेल. हा 9 दिवसाचा त्याग आपल्या जीवनामध्ये घड, आणि 9 दिवस त्याग केल्याच्या नंतर 10व्या दिवशी विजय प्राप्त होतो. त्याला म्हणतात विजयादशमी अर्थात दसरा. त्याच्यामुळे जवळ आलाय दसरा, चेहरा ठेवा हसरान, दुःख सारं विसरा. विडवलं महिषासुर उन्मत्त झालेला आहे, अधर्म वाढलेला आहे. सप्ते होऊन द्या ना, दिंड्या होऊन द्या ना, धर्म करायला आडवं चालायला लागला. आणि तुम्हाला खरं सांगतो, पूर्वी तरी एकच महिषासुर होता, आता घराघणी महिषासुर आहेत. खऱ्याला किंमत राहिली नाही, सध्या लय अवघड झाले. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची पाटली झुळी, ऊसाला टोळी. गरीबाचं लय मरण आहे. मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, आणि शेतकरी राजे असून बी झाल्या नोकर. सध्या बघतोय ना महाराष्ट्रामध्ये काय शेतकऱ्यावर हे संकट आलेलं. आपलं सुद्धा पिकं गेली ना, सोयाबीन सगळं गेलं, एक पीक तर पार गेलं. मायबाप 2 महिने झालं पाऊसच बंद नाही. सगळ्या महाराष्ट्रावरच ही आसमानी संकट आलेलं आहे. पण आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढं कसं जायचं हे आपल्या अंतकरणात रुजवण्यासाठी संत विचार महत्वाचे आहेत. विडवलं फार अवघड. या तरुण मुलांना आईबाप सुद्धा आजकाल नको वाटत आहेत. कलियुगामध्ये राघवला मिळाली मैना, आणि मैना त्याच्या देहनातूनच जाईना. अरे मी म्हणतो नका का देहनातून जाईना, पण आईबापाची करू नको ना दाईना. कलियुगातला पोरग आईबापाकडे पाहणं डुकून, सासऱ्याला राम राम घालतो वाकून, सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून झुकून, आणि मिवणीला हुरडा देतो फुकून फुकून. हुरडा देतो मिवणीला, आणि बोंड बोंड देतो बहिणीला. बहीण फुगली बोंडानं, ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडनं, हाणलं पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं. आईला लावतो कामाला, आणि सासूला नेतो 4 धामाला. कवा आनंद होईल प्रभू रामाला. विठ्ठल काय खऱ्याला किंमत राहिली. त्या जपानमध्ये चोर पकडानं मशीन आणलं, 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, 1 तासात 2000 चोर सापडलं. आणि चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. अविनाश बाबा चोर तर गवलंच नाही, पण मशीनच नेलं म्हणा. भारतात बूट पॉलिश कराय माणूस आहे, माणूस बुटाला पॉलिश करतो. इंग्लंडमध्ये बूट पॉलिशला मशीन आहे, ह्या बॉक्ससारख्या मशीनी चौका चौकात ठेवलेल्या. जायचं मशीनीत पाय ठेवायचा, त्या मशीनमधून प्लॅस्टिकचा हात येतो, बूट पॉलिश करतो. तेव्हा हातात जातो, तेव्हा पाय काढायचा, दुसरा पाय ठेवायचा. मशीनमधून दुसरा हात येतो, बूट पॉलिश करतो, पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो. काढ पैसे. ही काय पंगत आहे का कोणी यान फुकट खाऊन जा. काढ पैसे. खिशातून नोट काढायची, त्या बॉक्सात टाकायचे, मग तुमचा धरलेला पाय ते सोडते. चौका चौकात मशीन, दुसरा पाय दाबून धरत्या. आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि डोकं लावलं, गेलं मशीनमध्ये पाय ठेवला, मशीनमधून हात आला, बूट पॉलिश केली, त्याने पाय काढून घेतला. एका मशीन एकाच पायाला पॉलिश केली, दुसऱ्या मशीन दुसऱ्या पायाला केली फुकट. त्या मशीनची अकलच बंद झाली. इंग्लंडनी मशीनीतच बदल केला. मला आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा. मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला. आपले काय सोपे आहेत का? आपल्या गावात बाजार भरतो ना, हा मांडळी म्हणजे सगळ्याचं सेंटर गाव आहे. जवळ 5-50 खेडी आपल्याला जॉईंट आहेत. मांडळीचा बाजार भरला, आणि मांडळीच्या बाजारात एक जण माशा मारायची पावडर काय बसलो होतो. 2 रुपयाला पुढे माशा मारणार, 2ला पुढे. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात आहेत, मरण्याच्या पुढे खापले. एक जण घरी गेला, बायकोनाला पुडी सोड पावडर आणली. पुडी सोडली, पुडीत पावडरच नव्हती, कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनाने लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवण करा, डाव्या हाताने माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय म्हणजे नुसत्या लबड्या चालू आहेत ना. म्हणून तर जनाबाने अभंगच लिहिला, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा टाळी 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 टाळीवाला टाळ. पुण्यवंत पाताळ गेलेला, पुण्यवंत पाताळ
झालाय धुंद आणि माणसं झालेत मध्य धुंद. सगळा अंधा कानूनच चालेल. आणि अधर्म जगामध्ये वाढला की देवाला अवतार घ्यावा लागत असतो. महिषासुर उन्मत्त झालेला आहे, मला कोणी मारू शकत नाही असा भ्रम होता मायबाप. आणि बरेच जण भ्रमातच जगतेत की माझ्या तुडीचा कोणी नाहीच. लय पडले तर भाऊ जरा जमीन धरून राहा. विडल काकड्यातलं सुंदर प्रमाण माया विघ्ने ब्रह्मला खरे म्हणता मी माझे भ्रमातच माणसं जगते तयो. भ्रम म्हणजे पोकळ हवा, कधी निघून जाईन सांगता येत नाही. तसं महिषासुर उन्मत्त झाला. ब्रह्मदेवाने वरदान दिलं तर त्याला, आणि त्याने मॉनिटरला आवाज द्या, त्याने वरदान असं मागून घेतलेलं होतं. इको कमी द्या थोडा, आवाज सुरुवातीला तसा ठेवा, थोडा करण्यांचा आवाज जास्त वाढला, जरा थोडी कमी ठेवा करणे, काय अडचण. ब्रह्मदेवाकडून वरदान असं मागितलं होतं की मला देवांच्या हातून मृत्यू नको. महिषासुराचं सांगतोय बरं का, कारण आपली मूर्ती सुद्धा इतकी सुंदर आहे. देवीनं महिषासुराला कसं मारलं याचा डायरेक्ट देखावा आपल्या डोळ्यासमोर या मंडळानं या ठिकाणी निर्माण केलेला आहे. देवाच्या हातून मृत्यू नको आणि पुरुषाच्या हातून मृत्यू नको अशी मागणी केली होती. पण स्त्रियांच्या हातून मृत्यू नको अशी मागणीच केली नव्हती. याचं कारण महिषासुर स्त्रियांना कमी लेखत होता, आणि जो स्त्रियांना कमी लेखतो त्याला महिषासुर म्हणतात. स्त्रियांना कमी लेखायचं नाही. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू देश ताब्यात होता, आणि त्याच्या पुढं महाराष्ट्राची लेक आणि विदर्भाची कन्या प्रतिभाताई पाटलांनी सुद्धा राष्ट्रपती पद भूषवलं. हे महाराष्ट्राचं भूषण आहे मायबाप. आपल्या विदर्भाच्याच कन्यात ना त्या. 5 वर्ष भारत देश मुठीत होता, पण डोक्यावरचा पदर वाजवला नाही, कंपाळाचं कुंकू कधी ढळू दिलं नाही, आणि मनगटापर्यंत असलेली बाई कधी मागच सरकू दिली नाही. या महाराष्ट्राच्या मातीचे संस्कार त्या माऊलीनं जगाला दाखवले. आणि देवाची सासरवाडी सुद्धा विदर्भच आहे. रुक्मिणी भीमक राजा कुठला होता? विदर्भातलाच होता ना. देवाच्या सासरवाडीतल्या अशा वजनदार म्हणजे देव आपले जावाईत. विडल सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. आणि म्हणून स्त्रियांना कमी लेखू नका, त्यांच्यावर टीका करू नका. आमच्यातली काय काय मंडळी टीका करतात की एखादी गोष्ट जर महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात महिलांच्या पोटात काहीच राहत नाही. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी डायरेक्ट अवतार नाही, आधी देवकी मातेच्या कुशीचा आधार घ्यावा लागला आणि मग अवताराला यावं लागलं. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. म्हणून मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. देवीच्या दरबारात बसलोय, नवरात्र साजरी करायची तर विचाराची नवरात्र करा. मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्या पोटी जन्मल्यातील श्रीकृष्ण भगवान. मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका. पण माणसाची डुकी कधी बदलते हेच कळलं ना. मी एका गावात कीर्तनाला गेलो, एक जण जोडीनं माझ्या पाया पडायला 2000 रुपये पुढे ठेवलं, मी खिशात ठेवलं. ते मला महाराज जे हरे, मला रामकृष्ण हरे. ते मला महाराज ही माझी मिसेस आहे. म्हणलं छान आहे तुमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा, आनंदानं संसार करत. मला कळालं 2 कशासाठी दिले ते प्रलोभन.
ह्याला मुलाचीच अपेक्षा असेल, मी तर्क लावला जोरदार ठोका दिला, मला 100% पोरगाच होणार. त्याने बाहेरच मागं सारल्या, पोरगा नाही झाल्या, मी म्हणलं पोरगी नक्की होणार. आता मुलगा होणार ना तर मुलगी होणार, ह्याच्या पलीकडे काय होणार आहे? होऊन द्या ना मुलगी. पण त्या अरे मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. मुलगी 2 कुळाचा उद्धार करते, सासर आणि माहेर. मुलगा एकाच कुळाचा करतो, ते बी नीट जन्माला आला तर. मुलगी बापाची किती इज्जत जपते. घरात जर पाहुणे आल्यांची ह्याला जर दूध नसलं, मुलीला दूध आणायला लावा. 5 रुपयाचा ठोकळा पोरगी मुठी जपते, फुलपात्र वळणीच्या खाली झाकून नेते, मागच्या दरवाजात जाते, दूध आणते, चहा पाजून पाहुणा महागाने गोड बोलून वाटायला होती. पण आईला टेन्शन आहे मुलीची क्वालिटी. पोराला बरं दूध आणायला ती तांब्यात ठोकळा टाकून तांब्या पाहुण्या पुन्हा खाली तर दूध आणा निघालो. अरे तू काय बेंजतला फुडफुडा वाजवतो का काय? दसकाटा तू बोबटत कसा करतो? जरा झाकून पकडून तुला काय बापाची क्रेज इज्जत कळतं का नाही? असली पोर बाप जर उपाशी झोपला ना, मुलगीच पळत येते, बाबा उठा जेवून घ्या, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. 2 घास खा, गोळी खा आणि मग झोपा. मुलगी पोरग तसं नाही, ते खिडकीतून बघतो झोपलंय काय म्हातारा, असंच झोपू दे, आपणच चला चोपायला. आता म्हणजे कायम खाण्यावर द्या नाही असली मुलं. म्हणून मुलगी असावी, पण कशी असावी? कन्या तरी ऐसे देई जैसे मेरा मुक्ताबाई, जैसे मेरा मुक्ताबाई, कन्या तरी ऐसे देई जैसे मेरा मुक्ताबाई. मुक्ताबाई, कानोपात्रा, संत सखूबाई अशा संतांसारखी असं रत्न आपल्या पोटी. मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका, सगळ्या क्षेत्रात मुली टॉपल्या. स्त्रियांना कमी समजू नका. अंतराळात गेली आता सुनीता विल्यम, भारताचीच कन्या. पृथ्वीनाय अंतराळ गाजून आली. मग महिलांना कमी समजायचं, महिषासुरच आहेत ना. मागणीच अशी होती की स्त्रियांच्या हातून मृत्यू नको, हे मागितलंच नव्हतं, कारण तुच्छ लेखत होता. सगळ्या देवाने विचार केला, बरोबर आता हा सापडलाय, ह्याची नस गवली. म्हणले असा मरत नाही देवाच्या हातून आणि पुरुषाच्या हातून, मग देवीच्या हातून मारायचा. पण देवी सुद्धा तितकी ताकदवर असली पाहिजे. ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि भगवान शिवजी 3 देव एकत्र झाले आणि 3 देवाच्या एकत्रित येण्यानं जी शक्ती निर्माण झाली, त्या शक्तीचं नाव आहे साक्षात दुर्गा देवी, जे आपल्या मंडळाला नाव आहे व्यापारी तरुण मित्र मंडळ दुर्गा उत्सव. मग या दुर्गा देवीनं रूप प्रगट केलं. तरी सुद्धा 3 देव एकत्र येऊन दुर्गा निर्माण झाली, तरी 9 दिवस हाणावं लागलं. म्हणजे तो बी किती ताईट असेल. पण भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं. थोडा सत्याला त्रास होतो, पण विजयादशमी दिवशी विजय हा सत्याचाच होत असतो. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी महिषासूर मेला आणि अंबिका मातेनं आपलं रूप भक्तासाठी प्रगट केलं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, ही निर्गुण निराकार होती पण भक्तासाठी सगुण साकार झाली, म्हणून ती अंबिका आहे. आणि त्याच अंबिकेनं भागवत धर्माचा प्रसार केला, म्हणून आम्ही त्याला भगवती म्हणतो. अभंगाच्या पहिल्या अंबिका भगवती, Oh,
पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज देवीचं वर्णन करतात. अनादि अंबिका भगवती, ही तीनही शब्द देवीचं वर्णन आहे. विशेष नाही, अनादि, पूर्वी कोटेचं नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते, याचा अर्थ ते अनादि आहे. निर्गुण निराकार म्हणून अनादि, प्रगट झाली म्हणून अंबिका, आणि तिनं भागवत धर्माचा प्रसार केला म्हणून ती भगवती. हे विठाई माऊलीचंच वर्णन आहे बरं का, अनादि अंबिका भगवती. नाहीतरी दुर्गा देवी पांडुरंग परमात्मा तुम्हाला आम्हाला वेगळे दिसतात. नाथ महाराज म्हणतात मला हे वेगळे दिसत नाही. याचं कारण आषाढी कार्तिके तुझ्या एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटिओ. अंबिकान पांडुरंग परमात्मा वेगळे नाहीत. मी अंबाबाईमध्ये पांडुरंगाला पाहतो आणि पांडुरंगामध्ये अंबिका पाहतो म्हणून शब्द वापरलाय भगवती. अनादि अंबिका भगवती. अशा विठाई माऊलीनं हातामध्ये बोध परडी घेऊन हाती, देवी नाही घेतली म्हणजे विठाई माऊलीनं, आणि तिच्या भक्तांनी सुद्धा म्हणजे संतांनी सुद्धा बोध परडी घेऊन हाती. आपल्या जीवनामध्ये बोधाची परडी असावी. हा, पूर्ण बोधाची घेईन परडी, आशा तृष्णेची पाडीन दरडी, मनोविकार करीन कुरवंडी, अद्भुत रसाची भरीन दुरडी, आईचा जोगवा मागेन परडी. बोध, उपदेश वेगळा आणि बोध वेगळा. उपदेश हा फेल जाऊ शकतो पण बोध हा फेल जाऊ शकत नाही, म्हणून साधू बोध झाला रोनी आटेला ठाईचा मुराला अनुभव. बोध, माणसं बदलायला अख्खं कीर्तन कधीच कामाला येत नाही. ज्याला बदलायचंय त्याला एक वाक्य आणि एक शब्द लय झाला हो. एक शब्दाचा बोध आपल्या जीवनामध्ये आणा, जीवनामध्ये परिवर्तन घडवा. नुसती कीर्तन ऐकू नका, स्पष्ट सांगतो. आम्ही जेम झाले आरडू आरडून, तुम्ही पॅक झालेत कीर्तन ऐकू ऐकू. तुम्ही काही कमी महाराज वाट लावली नाही, पण बदलायचं कुणी? तुमच्यात बदल होतो पण मंडपात आहे तोपर्यंत खरंय पटलंय खरंय, व्यसन करणं वाईट आहे नाही रे आपल्याला करायचं. मंडपाच्या बाहेर गेले की हाय ती सुरू तांबाखू हातावून आणि इडा मळता मळताच गप्पा सुरू. हे लय लांबून लांबून महाराज येतात रे बाबा, लय आरडतात बो. हा, देवीच्या पुढे बी चांगलं निवडून महाराज आणलं होतं. नवरात्रात आणलेलं जरा बारीकच पिल्लू होतं र, लांबून आलं तर पण लय झपकिवलं आपल्याला. दुसरा म्हणण्यात त्यांनी सांगितलं नाही व्यसन करून, हा गप म्हणला सांगतच असते ते, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कुणाला सांगावं नीट वागा. अरे वाईट वागणारे आहे तर म्हणतो चांगलं वागण्याला किंमत आहे, त्यांचं नको म्हणा घेऊ, त्यांचा धंदाच आहे ठेवू नका. करुणा अशा आयुष्याचा परिवर्तन घडवा, निर्व्यसनी जीवन जगा. एक वाक्य सांगतो तरुण मुलांसाठी. आज तरुण मुलं बहुसंख्येने आहेत. 9 दिवसामध्ये गर्दी किती गोळा झाली आणि उपवास किती कडक केला, याही पेक्षा
9 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलाने व्यसन करायचं सोडून दिलं, ही खरी नवरात्री मायबाप. आपल्या जीवनात जर परिवर्तनाची नांदीच होत नसेल आणि या संतांच्या विचारातून जर आपण काहीच बोधच घेत नसतील तर काय एवढे सोहळे करून तर उपयोग आहे. एक तरी बदलला पाहिजे. व्यसन फॅशन वाईट वाटतं देशन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन, गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू पिला लेवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन. तरुण मुलांना निर्व्यसने जीवन जगा. खातो गुटखा, वाईट खाण्या जेबीला चटका, खेळतो जुगार मटका, संसार होतो ना फटका, देना व्यसनाला झटका. मित्रमंडळ चांगली ठेवा, आता सुरुवातीला पासत्यान ताडी, तुमची ओळख त्या नाडी, दारूसला त्यान गुडी, इकाव लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, लावण्या त्या दारूला काडी, धरण्यानं व तुकोपाची जोडीन, मंकळन परमार्थाची गुढी. विठ्ठल पिणारी माणसं ही चित्र असतात. 2 म्हातारे पारावर बसल्या, मला होय र दारू प्यायला खोकला जातो कर, दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय, अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का ना जाणार मला. आता ती घालून निघले, ही घाल, पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगीत राहा, विचार उच्च ठेवा. कळतच नाही. 2 मरणाची पिली इष्टी स्टँडवर गेली, तिथून त्यांची वस्ती 2-3 किलोमीटर होती. आणि रिक्षा ड्रायव्हर तिथं होता, मला चल 500 रुपये घे पण घरी सोड. रिक्षा म्हणला 100च आपलं रोजचं असतं पण 500 देते ते का. चलो बसलं रिक्षात आणि फुल रिक्षा चालू केली, स्टँडलाच 2 येडं मारला, जाग्यावर त्याला सोडून दिलं. ते उतरली म्हण, 500 दिलं, निघाली. एक त्याच्यातलं महागारी आलं आणि ड्रायव्हरच्या खटकून काना काढलेला. ड्रायव्हर साहेब पुढच्या वेळेस जरा दमाने रिक्षा चालू जा. अहो अर्धा तास लागतो रोज घरी पोहोचायला, पण तुम्ही 2 मिनिटात घरी सोडवलं. इतकी कुठं फास्ट ड्रायव्हरिंग असते का. अरे तुला जाग्यावर सोडले बाबा. मद्यपी बरळे भलत्या छंदे, तुका म्हणे मद्यपानाची आवडी, न रुची गोडी त्या नवनीताची. निर्व्यसनी जीवन जगात तरुण मुलांना विनंती आहे, आपलं जीवन व्यसनाच्या दावणीला बांधण्यापेक्षा वारकऱ्यात येऊन हरिपाठात नाचा. विडवलं बोध म्हणून जीवनामध्ये काहीतरी संत विचारातून बोध घ्या. बोध परडी घेऊन हाती. आणि या विठाई माऊलीनं, या जगदंबेनं पोत ज्ञानाचा पाजळते, ज्ञानाचा पोत पाजळला. देवानंही आणि संताने दोन्ही बाजूला बसतो बरं का. देवानं ज्ञानाचा पोत पाजळला कुठं, कुरुक्षेत्रावर. गीता पोत ज्ञानाचा पाजळते, आणि तीच गीता लोकांना कळना म्हणून मराठी भाषेत ज्ञानोबाने प्रगट केली. पोत ज्ञानाचा पाजळते. तुकोबारांचा गाता पोत ज्ञानाचा पाजळते. ते ज्ञान आपल्या जीवनात यावं तर आपल्या जीवनामध्ये आनंद येणार आहे. विडवलं ज्ञान असावं अगोदर आपल्याला असावं, मग आपण पुढची पिढी घडवणार आहेत. आई वडिलांनी सात्विक राहायचं तर पुढची पिढी घडणार आहे. आई वडिलांनाच ज्ञान नाही राहिलं तर पोरांचं काय. 10वीचं पोरग माझ्या पुढे गुटक्याच्या पुढ्या फुडीत होतं. एका गावात कीर्तन गेलं, आम्हाला गुटखा खाणं चांगलं नाही. गब्बासा महाराज कीर्तनात सांगायचं इकडं नाही. आणि मी माझ्या बापाला भेट नाही, तुम्हाला भेन कसा. म्हणलं कुठे ह्याच्या नादाला लागतं. तेवढ्या त्याचा बापाला ते पोराने मुठी दाबल्या आणि मुठी मागं लपिल्या. मी म्हणलं लय बात आणत होता, बापाला भेट नाही, बापाला भेट नाही. मग का भेला महाराज, बापाला भेलो म्हणून मुठी लपिवल्या नाही, ह्याच्यातला निमा गुटका बाप मागवतो म्हणून मागं लपिवला. या म्हणजे बापच जर असे असेल तर पोरांकडून काय अपेक्षा करायची. पोरं सुद्धा लय अवघड झाले. हे तुमचे आले ते छान छान बसले ते शांत मुलं नाही तर पोरं इतकी शांत बसत नाही. मी पोरांना लय भेटतो. अहो या कीर्तनात काला करायचं मला बोलू नको, ते मला तुम्हीच बोलू नका. आता म्हणलं मला बोलायला गावाने इतक्या लांबून बोलवले. मग एका प्रश्नाचं उत्तर द्या मला विचार. ते मला महाराज अशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती मला नाही येत. हा ते मला किती सोपं आहे, बिडी. आता बिडी वडल्या बारीकच होते ना, ह्याचा बाप रोज वडत ती बघते. बिड्यावालेले चॅप्टर असतात. पुरे गावागावात नाटकं व्हायची. नाटकात काय महिला काम करत नाही. जुना काळ एखादं स्त्रीचं पात्र असले तरी ते पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोराने नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण, पण त्यांना द्रौपदीच भेटाना. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना, गोर घुमट नाक्षार. ते द्रौपदीच्या सोंगाला मेस तर झालं पाहिजे ना. एक पोरग होतं पण त्याला होती बिड्या वडायची सवय. तेव्हा म्हणा मी द्रौपदी होतो पण बिडी शिवाय नाही. पोरमध्ये बिडे वड पण त्याच्या मागं गेल्या वड. तुझं स्वांग आलं की बिडी पिकून स्वांग करा यायचा. ओके. द्रौपदीने साडी घातली, मेकअप केला, चमचम करायची द्रौपदी नुसती. बिडी तोंडाला लावली, झुरका वाढला, पडदा उघडणार होते. ते जॅस पिलं होतं, त्याला टायमिंगच कळलं ना नेमका पडदा कधी उघडायचा. द्रौपदीनं धूर तोंडात वाढायला आणि पडदा उघडायला एकच टाइम. द्रौपदी डायरेक्ट स्टेजवर. गडबडीत बिडी पिकली पण दूर कुठं फेकता येतोय. तोंडात दूर तसाच दाबून धरलेला. कृष्ण नुसता मोठमोठ्याने उड्या हाणायचा. द्रौपदी तू काहीतरी माझ्याशी बोल. आता काय द्रौपदी बोलन. द्रौपदी म्हणली कृष्णा मी जर बोलले तर लोक तुला हानी त्यानं मला झपकी त्यानं. माझ्या तोंडात बिडीचा धूर आहे, मी तरी कवर दम काढू. द्रौपदीनं आ केलं दिला दूर सोडून. आख्या टेजवर नुसता दूरच निघाला. कृष्ण म्हणला
धूर बाकीची म्हणले ना धूर कसं काय निघाला, पण कृष्ण हुशार होता. ते मला द्रौपदी मला माहीत आहे तुझा जन्म अग्निकुंडातून झाल्यामुळं अजून सुद्धा धूर निघतो या. द्रौपदीचा जन्म यज्ञातून झाला ना म्हणे तवाचा धूर अधूनमधून झटका आणतो. लोक म्हणले खरंय खरंय काय कळतं लोकाला तरी ही कृष्णाला का असलं. कृष्ण स्वतः अट्टल बिडा वाढणारातला होता, नाटकातला विडल हे बारकालीले अवघड आहेत माय बाप. 10वीचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना म्हणले अरे मूर्ख हो 16 वर्षाचं तुमचं वय झालं, तुमच्या एवढं वय असताना माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली, तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर पाठ करणं होत नाही. खालून एक पोरगं म्हणलं सर 16 वर्षाचं असताना माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला मान्य आहे, पण 22व्या वर्ष समाधी घेतली, मग तुम्ही कधी जाणार आहेत. म्हणजे गुरुजींची सुद्धा पोरं वाट बघून येत. म्हणलं इतकी तर आगाऊ पोरं येते. गणिताचे शिक्षक आले म्हणजे तुला वजाबाकी शिकायची उठ म्हणले 5 मधून 5 गेले किती, ते मला येत नाही सोपं सांगा. गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात आणि किती चपात्या दिल्यात, मला 2. मग 2तल्या 2 चपात्या तू खाल्ल्या, खाली काय राहिलं ते मला भात. तुझं खाण्याच कसं ध्यान आहे, जरा गणितावर बी ध्यान नाही. असली मुले संस्कारच राहिले नाही, त्याच्यामुळे जुन्या पिढीनं नीट राहत तर पुढची पिढी घडणार आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटीनं असे जर मुलांवर आपण संस्कार घडवले तर धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता आपली आई धन्यवाद पिता तयाची, धन्यवाद पिता तयाची, धन्यवाद पिता तयाची, आपली आई धन्यवाद पिता तयाची, धन्यवाद पिता तयाची, धन्यवाद पिता धन्य माता पिता तयाची. तर चांगली पुढची पिढी या ठिकाणी इको कमी घडणार आहे. आणि यासाठी आपल्या जीवनामध्ये अगोदर ज्ञान असावं, पोत ज्ञानाचा पाजळती. आणि या देवीचे भक्त मंडळी 9 दिवस काय महाराष्ट्रात आणि सगळ्या देशामध्ये बघा ना जे जे कर जिकडं जाईल तिकडं देवीचा सोहळा. आपण सुद्धा सर्व माढेळीकर मंडळी उदो उदो भक्त नाचती, आपण सुद्धा देवीचे गोंधळी. तुकोबारा म्हणतात मी सुद्धा गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. टाळी 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 वाला टाळी टाळ सगळे चलो आवाज आहे इको. गोविंद गोपाळाचे मेळे, गोविंद गोपाळाचे मेळे, गोविंद गोपाळाचे मेळे, आमचा घालावा आम्ही गोंधळी गोंधळी. तुकोबारे म्हणतात मी गोंधळी. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात मी सुद्धा या देवीचं गोंधळीच आहे. शिवाजी महाराज आनंदामध्ये असो अथवा दुःखामध्ये असो त्यांच्या मुखातून एक शब्द नेहमी बाहेर येत होता, जगदंब जगदंब जगदंब. आई स्वराज्य निर्माण करायचं, हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आणि हे तयार करण्यासाठी निर्माण करण्यासाठी तुझा आशीर्वाद मला फार गरजेचा आहे. शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे मायबाप नेहमी पहा. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या देवीचे गोंधळे आहेत. इतकी देवीचं सामर्थ्य, देवीचा अलौकिक महिमा आहे. ज्ञानोबा म्हणतात मी गोंधळी, नाथ बाबा म्हणतात मी गोंधळी, नाथ महाराज म्हणतात मी तर माझ्या पैठणच्या वाड्यामध्ये नाम संकीर्तनाचा गोंधळच आयोजित केला आणि त्या गोंधळाला सगळे देवांना बोलवलं, सगळ्यांना हाक मारली, पण आई साहेब जगदंबा माता अजून गोंधळाला आलेले नाहीत म्हणून आई साहेबाला आमंत्रण दिलं अभंगाच्या ध्रुवपदामध्ये. गोंधळा
एवढा हजारो समाज तुमचा गोंधळ करत आहे. तुम्ही प्रगट व्हा. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू गांबे. या जगाचं मूळ द्या अधिष्ठान आई साहेब तुम्ही आहात. या जगाचं अधिष्ठान ही आई आहे आणि आपल्याही जीवनाचं अधिष्ठान आपल्याला जन्म देणारी माता आहे. ती सुद्धा साक्षात देवीचं स्वरूप आहे. तिची सेवा करा म्हणजे ह्या देवीची सेवा आहे. आयुष्यभर आपल्या खांद्याला खांदा लावून साथ देते ती आपली धर्मपत्नी, ही सुद्धा देवीचं स्वरूपच आहे. आणि शेतकऱ्याची बायको साक्षात लक्ष्मी, तुम्हाला खरं सांगतो. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. इको कमी ठेवा. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, करण्याचा आवाज कमी ठेवा, निघून जाते. स्टँडवर गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजारीने म्हणली तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आले. म्हणली आता कसं आहे, पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कुठेतरी चिकटन आणि ह्यांना बी तुकड्याची लई पंचायत होतच असं कमी जास्त. मग काय निघूनच जायचं का आणि टोकाचाच निर्णय घ्यायचा काय, आपल्याला समजून घ्यावं लागत असं तर शेवटपर्यंत टिकत असतं. मग आधीच काला व्हाय करायचं म्हणजे सुट्ट तर नाही. बोलल्याशिवाय तर शेतकऱ्याचे 80% प्रपंच शेतकऱ्याच्या बायका हँडल करतात. साक्षात धर्मपत्नी म्हणजे लक्ष्मीचे. म्हणून तुकोबारा सुद्धा म्हणले पाय लक्ष्मीचे हाती. हा, त्याच्यामुळं स्त्रियांविषयी सुद्धा आदरभाव असावा. धर्मपत्नी, आई, बहीण असू द्या, बहिणीचं सुद्धा प्रेम जाणार. ज्ञानोबाराने जाणलं म्हणून म्हणतात मिथ्या कल्पना मागे सरान ताटी उघडा ज्ञानेश्वरा. बहीण ही लाडकीच असते म्हणून आता योजना आहे लाडकी बहीण. ह्या नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्यात. 18-18 हजारापर्यंत स्टॉक गेला ह्यांचा. मध्ये 2 हप्ते लेट झालं तर पर मरायला लागल्या होत्या काय काय बहिणी. मलाच फोन करायच्या, माऊले हप्ता, अगं मला सप्ता बघ ना, हप्ता काय मरती का. लाडकी बहीण, लाडका दाजी मेला कागद वागू वागू, जाशी तूत ये घरी, जाशी तूत ये घरी. त्याने मी सुरुवातीला किती पळापळ केली. OTP येणार, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली. दाजी फुल टेन्शनमध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच आपल्याला प्यायला होत्या ना. अरे 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात का रे, तुझं 1 डेचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्या. बहिणीचं भावाले प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, मारला जातात, साडी घेतात. नका गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वड्या मिळाला ना, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा रांगत जाताना सांगत येतात. खायचं एकाचं गायचं एकाचं. आणि वरून मालकाला साडी दाखवते भावाने घेतली आणि ते बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर हेच जरा बघत जा. नवऱ्यातच पैसे चोरीत तिकडं जाऊन 2 पिवळं मनी करून आणि त्यातून इकडं आल्या म्हणते आता माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही ध्यानी नाही, तुम्हाला मनी करायचं त्याच्या खिशात तर मनी पाहिजे ना. तेव्हाच बोंबलत फिरतोय कवा बहिणीला मनी करायचं. ए बहिणींनो, आणि बहीण भावाचं प्रेम आता राहिलं नाही. जमिनीला मार्केट आल्यामुळे समृद्धी हायवेच्या कडेच्या ज्यांच्या जमिनी MIDC इंडस्ट्रियल एरिया जिकडे वाढला तिकडे विचारा भावांना बहिणीचा कसं काय तडाखा असतो. एक अर्ज बहिणीनं टाकलं तर भाऊ अख्खा लोक होतोय. मग बहिणी सहेज देण्यात आता भावाला. एक वाक्य सांगतो, पैसा आज असल उद्या नसल, नाती आयुष्यभराची आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडवलं आई असू द्या, बहीण असू द्या, पोटची मुलगी असू द्या, जन्म देणारी माता असू द्या, आयुष्यभर साथ देणारे धर्मपत्नी, जी स्त्रीची रूप आहेत त्या स्त्रियांच्या रूपामध्ये साक्षात देवीचं स्वरूप पहा. त्यांच्याविषयी आदरभाव ठेवा तर खरी नवरात्र संपन्न होणार आहे. म्हणून गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू गांबे. नाथबाबांनी विचारलं, महाराज तुम्ही गोंधळ घातला, तुकोबारांनी घातला, ज्ञानोबारांनी घातला, हे लय अलीकडल्या काळातले गोंधळे सांगितले. ओ सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये कोण कोण गोंधळे झालेत अभंगाच्या दुसऱ्याच्या. वशिष्ठ शुक गोंधळी, वशिष्ठ शुक गोंधळी, वशिष्ठ शुक गोंधळी, वशिष्ठ शुक गोंधळी. नाथ दादी गोंधळी, नाथ दादी गोंधळी, नाथ दादी गोंधळी. द्वैत बाबा विसरणी बाई, द्वैत बाबा विसरणी बाई, द्वैत बाबा विसरणी, द्वैत बाबा विसरणी. हे ती आंबे तुझ गोंधळी, ते आपला तुझ
व्यास वशिष्ठ शुक गोंधळी ही लिस्ट आहे बरं का वजनदार गोंधळीत. महाभारतासारखं काव्य ज्याने लिहिलं ते व्यास आवाज. वशिष्ठ प्रभरामचंद्रांचे गुरुवर्य म्हणजे देव सुद्धा ज्यांचा शिष्य त्यांचे गुरु ते या देवीचे गोंधळी. शुक 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले. व्यास वैशिष्ट्य शुक गोंधळी नाचता ती सोहम मेळे. सोहम मेळे शब्दाचा अर्थ सगळ्यांना सोबत घेऊन नाचणं. एकट्याचा मेळा असं त्याला अहम मेळे म्हणतात आणि सगळे सोबत असं त्याला सोहम मेळे म्हणतात. नाचता ते सोहम मेळे. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. द्वैत भाव विसरुनी बळी. आजच्या कीर्तनाचं सारच समजा. द्वैत गेलं पाहिजे म्हणजे अंतकरणाचा मळ गेला पाहिजे. हो अहो जळजळच इतकी वाढली सध्या की नावच काढू नका. दुसरा मोठा झाला की ह्याच्या पोटात दुखायला सुरूच झालं. शेजाऱ्याने गाडी घेतली आपल्याला आनंद होत नाही. ते पेड द्यायला आला तर हप्त्यात घेतली असं. अरे त्याने जमीन काही का ना तुला काय करायचं. अरे शेजाऱ्याने बंगला बांधला म्हणजे आपण बंगला बांधला अशी भावना ठेवा नाहीच. आपल्याला बांधणं होते त्याच्याच बंगल्याचं त्यालाच गोड बोलायचा त्यालाच गप्पा हाणायचा आणि त्याचा चिया पिऊन घरी यायचं. शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. मूर्ख माणूस जळत असतो शहाणा माणूस सोबत राहून लाभ घेत असतो. जळू नका सोबत राहा. द्वैत इतकं वाढलं की आणि अर्धवट डोक्याची लय वाढल्यामुळे ही सगळा राड आहे बरं का. 2-4 पुस्तक आवाज मॉनिटरला देवा इको कमी ठेवा. 2-4 पुस्तक वाचन आमच्यापासून टूर करायचे असंच का तसं आम्हाला बी लय नमुने भेटतात. मला एक जमाना कीर्तन करताना धोतर का घालता मग काय बरमुड्याव करू का. तू तर झालाय उघडा आम्ही थोडाफार धर्म जपतोय जपू दे ना. काही प्रश्न जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवता म्हणलं मुगे आत येऊ नाही म्हणून. एक मला तुकोबाराने नेलं विमान आलं तर विमान कुठं उतरलेलं तुझ्या बापाच्या रानात. गरुडाला काय जागा लागत होती का. अरे प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. अजूनही नांदुरकीचं झाड साक्ष देतय. बिजला या दिहूला 12:05 नाक दिहूचं वातावरण शांत आहे. झाड हालतय आणि त्या लहरीच्या जोरावर झाड सुद्धा साक्ष देत. ते नांदुरकीचा वृक्ष की तुकोबारा आज या तिथीला वैकुंठाला गेले. आणि खोटं वाटतं तर पुढचं ऐका. आळंदीतून ज्ञानोबाऱ्या पंढरपूरला निघाले की ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिराला निर्जीव कळस हालतोय. माझ्या ज्ञानोबाऱ्यांची ताकद आहे मायबा. आणि खोटं वाटतं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका माऊली प्रस्थान सोहळा. सगळ्या न्यूज चॅनलने चित्रीकरण केलंय. असा कळस हालते. माऊली निघाले की कळस हालतो. आमचं खोटं वाटलं तर न्यूज चॅनलचं चित्रीकरण आहे. कोण हलवतंय. माऊली समाधीतून बाहेर निघाले की लहरी प्राप्त होता. सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ही वारकरी संप्रदायाची पावर आहे मायबाप. त्याच्यामुळे 2-4 पुस्तक वाचून येडेवाणी करणारे जे वाढलेत आहे ना हे असंच कान तसंच कान तू कामचा मालक झाला का काही प्रश्न करतात. एकदा माझा कीर्तन बोल ना तुम्ही शांत बसा हो. हा एकदा एक ही असली हीच सांगतोय मी आणि तीच परत परत पुढे येतं या विडल बसू द्या काय नाही. हा बसू द्या शांत बसू द्या फक्त. एकदा माझा कीर्तनात विषय झाला. जसं पेराल तसंच उगवतं. ते कीर्तन संपले. एक जण मला भेटला. मला महाराज पेराल तसं उगवतच नाही. मला कसं काय. तो मला शेंगदाणा पेराल त्याला टरफल कुठून येतं. भुईमुगाचे शेंग म्हणतात आज शेंगदाणा वर त्याला फुलकट आहे. मी म्हणलं शेंगदाणा डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे टरफल्याचा काय संबंध आहे. मला हलवून द्या ना उत्तर द्या. मला उत्तर देतो पण फुकट नाही. मग मला चहा प्यायला घरी न्या. त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी त्याला सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला आणतो त्याने असा कपात चहा ना. मला जरा मला मला फक्त चहा. ते मला चहाचं बिस्किट आहे. मला बिस्किटाचा जाळ कर. कप बी नको नुसता चहा. म्हणा कपाशिवाय चहा कसा येईल. म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल. तुमच्या कुठं नादी लागा. मला तुला आधी कळत नाही. हे माणसं कशी आहेत. अनंत वाचाळ बरळा ती बर अनंत वाचाळ बरळा ती बरळ माऊली म्हणले त्यांना बोल तया कायचा गोपाळ पावे हरी. आणि अशी माणसं समाजामध्ये द्वैत वाढवतात. पण द्वैत भाव विसरण्यासाठी देवीचा दरबार आहे. द्वैत भाव विसरुनी बळी खेळती आंबे तुझे गोंधळे. अभंगाचा इथपर्यंत भावार्थ मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ
उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू. हातानं टाळी, मुखानं नाम. सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. एक 30 सेकंदासाठी सगळ्यांनी हात वर करायचे. आता नाही, थांबा 1 मिनिट. कॅमेरेवाले दादा यांच्या हातावर शूटिंग फिरवा सगळं. आणि हे सगळं लाईव्ह चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपला कार्यक्रम पाहतोय. आणि आपल्या हा नाम संकीर्तनाचा सोहळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं पाहतोय. आणि त्यांना सुद्धा आनंद होईल की देवीच्या दरबारामध्ये एवढा हजारो समाज ज्ञानोबरायांच्या विचार, तुकोबरायांचे विचार ऐकण्यासाठी एकत्र झालेला आहे. गावचं नावलिक करण्यासाठी आणि साक्षात या अंबा मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. करा सर्वांनी हात वर, महिला पुरुष सगळे, लेफ्ट राईट सगळे हात वर वर. क्या बात. इको दे ह्याला. हा सुख सोळा स्वर्गी नाही विडोबार कुमार. वा वा वा. हात खाली घ्या सगळ्यांनी, हात खाली घ्या. पुंडलिका पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर शिवाजी टाळी. थांबा, फक्त टाळी वाजवा. टाळी वाजवा जोरात. फक्त टाळी. थांबा, फक्त टा 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 टा. फक्त मर्दान. टाळी. टाळ. मर्दान. टाळी. टाळ. मर्दान. टाळी. टाळ. मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. अगदी शेवटच्या टोकापर्यंत हात वर केले. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमच्या आयुष्यातला आनंद आबाळेत का उंच जावा ही जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना. आणि हे जे कार्य चाले धर्म कार्य, असावा तो धर्म मग सावू जाते वर्म. आणि धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा. पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट. शांती रूप नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. सोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार. उत्तमाची गती तो एक पावेला, तो एक पावेला. उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तम पावेला. उत्तमाची गती तो एक पावेला, तो एक पावेला. उत्तमाची गती तो एक पावेला. वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचं महत्व वाढावं अशी मुलं असावी. आपल्यामुळं आपल्या बापाची मान समाजात ताट मानेनं बाप जगला पाहिजे. वाघासारखा बाप फिरला पाहिजे. त्याची मान कधी खाली होऊन देत. ही जबाबदारी मुलांची मुलींची सुद्धा आहे. सगळा दोष पोरांना देऊ नका. दोनही बाजू, मुलं आणि मुली
आपली पावलं कोणत्या दिशेनं पडतात हे जनतेने आपापलं आत्मचिंतन करणं ही काळाची गरज आहे. कोणत्या राष्ट्रात जन्माला रे? अरे भारतासारखी संस्कृत नाही, मग शब्दच कसा आहे? भारत माते की माता हा शब्द कोणत्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? अमेरिका आत्या, चीन मावशी, लंडन दिदी, पण भारत माता. पण ऐका, सैन्य कसं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोनं आफ्रिका, तेल सौदी अरेबियन, संस्कृती कशा असं माझ्या पवित्र भारताकडून शिकावी. म्हणून हा भारत देश कसा आहे? थाप मारा. पवित्र ते गुळ पावन त्याच्या पवित्र ते गुळ पावन पवित्र ते गुळ पावन त्याच्या पवित्र ते गुळ पावन देश पवित्र ते गुण पावन तो देश पवित्र गुण पावन तो देश जाते हरिचे दास जन्म घे हरिचे दास जन्म घेती जाते हरिचे दास जन्म घे हरिचे दास जन्म घेती कर्म 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 ज्यांचा झाला नारायण कर्म झाला नारायण कर्म धर्म ज्यांचा झाला नारायण कर्म धर्म झाला नारायण कर्म धर्म झाला नारायण पवित्र ते कुळ, या देशातलं कुळ पवित्र आहे, माती पवित्र आहे. या महाराष्ट्राचा मातीचा कण कण संतांच्या पदपरीक्षेने पावन झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कसे घडलेत राजे. जिने जन्म दिला शिवबाला धन्य होते ती माऊली, नाव तिची जिजाऊ शहाजी राजांची सावली. शुक्रवार या दिवशी तेजोमय किरण शिवनेरीवर पडला आणि तेथूनच तर खरा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास घडला. याच अंबिका मातेकडे जिजाऊ मातेने नवस केला, आई या जगातला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. या महाराष्ट्राच्या मातीची कुस पवित्र करणारा राजा माझ्या पोटी जन्माला येऊ दे. वारकऱ्याचं तत्वज्ञान जपणारा, शेतकऱ्याची काळजी करणारा आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आईचा दर्जा देणारा छत्रपती माझ्या पोटी जन्माला घाल. जिजाऊ मातेने याच भवानी मातेकडे प्रार्थना केली आणि देवीने कौल दिला. कसे घडलेत राजे. धन्य जिजाऊच्या कुशी धन्य जिजाऊच्या कुशी वीर जन्मले छत्रपती हे धन्य जिजाऊच्या कुशी जन्मले छत्रपती धन्य जिजाऊच्या कुशी वीर जन्मले छत्रपती धन्य जिजाऊच्या कुशी वीर जन्मले छत्रपती जिजाऊच्या कुशी वीर जन्मले छत्रपती. टाळी 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 इको द्या इको टाळ हॅल. त्या मातेची कुस पवित्र आहे, या कुशीतून महाराष्ट्राचा जाणता राजा जन्माला आला आणि म्हणून पुन्हा वाटतं छत्रपतींचं स्वराज्य यावं. अंधार खूप झाला आता दिवा पाहिजे, या देशालाच जाऊचा शिवा 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 पाहिजे. टाळी 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 जय हो. माझी जाबुने माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. वाह वाह क्या बात. वाघिणीचा तो छावा हो क्या बात. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमांना कसा ठेचावा, डोक्यात गनिमी लावा. बेटी
कसा सांगावा नक्षीदार श्यामी आण्याला कान डौलत डुलत आला सय्यद पंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संग जीवा महाला छत्रपती शिवाजी महाराज की ओ शिवाजी हमारे गले लग जा खानानं राजाला आलिंगन दिलं खानानं जागा केला कनदा अभिमान मान्याला कटरीचा वार त्यानं केला चिलकत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खान गरबला राजा सावध झाले माझ्या छत्रपतीनी वाघ नकाचा मारा केला पोटामध्ये पिच्छा खूप झाला टरा टरा फाडलं पोटाला राम राम टरा टरा फाडलं आला राम राम छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज शिवाजी महाराजांकडे 3 तलवारी होत्या आणि 3ही तलवारींची नाव देवीचीच तुळजा जगदंबा आणि भवानी किती प्रेम असेल राजांचं आईंवर आणि त्या तलवारीच्या जोरावर शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं इको स्वराज्य कसं निर्माण झालंय मॉनिटर मध्ये आवाज द्या पकवादाच्या चॅटचा जरा वाढा मॉनिटर मध्ये इको कशी होती तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार टाळी वाजवा टाळी टाळी आवाज द्या मॉनिटर कशी होती तलवार पळाली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना कधी ती माघारी करत्याच्या रक्ताने दिन हाली हो शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा अवतार उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार महाराष्ट्रावर प्रेमापा चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार छत्रपती शिवाजी महाराज की खबरदार जर टाळ्या वाजवतान तर माझी शपथ आहे तुम्हाला जर तुम्ही टाळी वाजवली तर अजिबात टाळ्या वाजवायच्या नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्याची गोड गोड फळं का लागली याला
जानता राजा का म्हटलं जातं? 18 पगड जातीला समाज त्यांनी छत्रपतींनी एकत्र केला. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच न होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहे. जातीपातीचं राजकारण छत्रपतींनी कधी केलं नाही. सकाळ अशी येते आज एवढी 7-8 हजार माणसं किरण देवीच्या दरबारात आपण बसलोय. वर्षभर एकमेकाचं तोंड न पाडणारी माणसं कीर्तनामध्ये मांडीला मांडी लावून बसतात. ही माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे मायबा. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते. महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाचे 3 मुख्य देवता पाहिजेत, ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा. आणि ज्ञानोबा तुकोबांसारखं जिवंत ज्वलंत ज्ञान मराठी भाषेमध्ये त्यांनी आपल्याला ते बाळकडून ज्ञानाचं पाजलं. आणि आपण नाही त्या मार्गाला जाऊन आपले खरा धर्म खरा संप्रदाय विसरलो. पण मला आनंद वाटला याही भागामध्ये वारकरी संप्रदाय टिकवण्याचं काम हे सगळे आमची वारकरी मंडळी करत आहे. एकदा वारकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तळागाळामध्ये पोचलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. जातीपातीच्या पलीकडे जाऊन जिथं काम केलं जातं त्याला वारकरी संप्रदाय. 15 लाख वारकरी माझ्या माऊलींच्या सोबत आहेत वारीला. कधी कोणाला जात विचारली का? माऊलीशिवाय बोललं नाही. 2 भावाचं जमत नाही. 100 गावची माणसं एका दिंडीत आहेत, 50 गावची माणसं एका पाला झोपतेत, एकाच टँकर खाली आंघोळ, एकाच पंक्तीला जेवणार. धक्का लागला तरी माऊलीशिवाय बोललं नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं महाराष्ट्राच्या एकीचं दर्शन म्हणजे माझ्या ज्ञानोबरांची वारी आहे. आणि त्या वारकरी संप्रदायाचे आपण पाईक आहेत. नाही तसल्या संप्रदायाच्या नादाला लागण्यापेक्षा आयुष्य चुकीच्या मार्गाला नेण्यापेक्षा ऊट तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. अविनाश महाराज ही सगळी वारकरी मंडळी अशी लहान लहान मुलं यांच्या संस्कार घडवण्याचं कार्य करत आहे. ही वारकरी शिक्षण संस्था तालुक्यामध्ये गावागावामध्ये निर्माण होणं ही काळाची गरज आहे. कारण सध्या वारकऱ्याशिवाय आणि या धर्मकार्याशिवाय ज्ञानोबरांच्या विचाराशिवाय माणसं दुसरीकडे एक होत नाही. सभेला बी हाना मार्यात, जत्र तर पिऊन देगा नाही. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागते. ती बोंबल त्यात 500ने ठरलं 200नेच मिळालं. ज्यांनी सभा ठेवली त्याचं वाजवून टाकतात आहे. पण हे तर माणसं आनंदाने येतात मायबाप. आज बसायला जागा नाही. ह्या टोकापर्यंत इकडं 4ही बाजू पॅक झालेले आहेत. हे आपलं या ज्ञानोबा आणि तुकोबारांनी असलेलं प्रेम आहे. म्हणून तरुण मुलांनो त्यांचे विचार जीवनात ठेवा. छत्रपतींचे कष्ट करा, नेते ठेवा, स्वाभिमान ठेवा, आईवडिलाची सेवा करा, विचार उच्च ठेवा, तर तुमची लग्न होते. हो, लग्नाचं लय अवघड झाले. तुमच्याकडे जमत येतं? सगळीकडे तीच बोंबई. मुली झाल्यात कमी, पोरं झाल्या जॅस. तुम्हाला खरंच सांगतो, मी जमिनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आले ते लग्नाचे एजंट. आमच्या भागात लय पेव फुटलं या. 4-4, 5-5 लाख रुपये घेतात ते मधल्या मधीच. पुरीला 1-1.5 लाख देतात आणि हे 2-3 लाख मध्ये दाब येतात. बघा, ह्या जर धंद्यात कोणाला उतरायचं असेल चांगला स्कोप आहे. पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणले ती नांदली पाहिजे. पैशावाली कुठं नांदत असते का? सोनं गुंडाळून निघून जाते. बायको निघून गेले हे म्हणतो महाराज दिंडीचं प्रस्थान कधी हो? म्हणजे बायको निघून गेल्या तुला देव सुचला का? क्वालिटी कमवा. त्या सोलापूरचा मोर्चा ते किती गाजला? 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला. आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर मला बोला काय मागण्यात? म्हणे आम्हाला बायका द्या. अरे तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय बा? दर्जा ठेवा ना, क्वालिटी ठेवा. बायका कोणाला ना बोंबलं फिरणार थोबाडात मावाटा हव्या जातो, 10 रुपये तो आई संग उलट बोलतो, बापा संग भांडणं. तुला बघितले DJ वाल्याला सुद्धा घामट सुटतोय. कोण पुरीच वाटोळ कराय मोकळे बा? क्वालिटीला किंमत नाही, दर्जा. आणि मुलींना सुद्धा सांगतो, आणि मुलींच्या आया, मुलीला स्वयंपाक आला पाहिजे, तिला शाळेचं शिक्षण द्या, संस्कृतीचं शिक्षण द्या, स्वयंपाकाचं शिक्षण द्या, व्यवहार ज्ञान आलं पाहिजे, जबाबदारी सांभाळता आली पाहिजे. लग्न झाल्या मोठ्या माणसाशी कसं वागायचं, आदरभाव, प्रेमभाव, जिव्हाळा सगळं त्याला हँडल करता आलं पाहिजे. लग्न झाल्यावर मिनटाला फोन करून त्याच्या संसारात डिस्टर्ब करू नका. आधीच परफेक्ट बनवा ना. लग्न झाल्यावर फोन करून सगळं त्याचा संसार तिकडं उद्ध्वस्त करायचा. मिनटाला काय संबंध आहे? पुरीला फोन करायचा, इकडून आयफोन करते, कसं आहे वातावरण? ते म्हणते वातावरण कडकच आहे पण मालक आहे आपल्या मुठीत. मग बघ कसं होतंय. नाही तर त्यालाच इकडं घेऊन ये, आपण इकडं पट्टप्री टाकून देऊ त्याला. संसार मोडू नका मुलींचे. आयांनी किती दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करावी, ह्याला बी जरा लिमिट ठेवा. आधीच पुरीला परफेक्ट बनवा. मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे. 50% पूर्ण स्वयंपाक येत नाही आजकाल नवीन. शिक्षणासाठी बाहेर, सुट्टीला लाड, लग्न झाल्यावर का आई नाही, सासू. देवीचं उग्र रूप म्हणजे सासू.
एका पुरीचं झालं लग्न, सासबाने सुनबाई करा पोळ्या, हे म्हणजे चपात्याच्या आहेत आणि पोळ्या कशा करायच्या. तिने यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, यूट्यूबवर सगळी लिस्ट आली. निम्मा स्वयंपाक तयार झाला आणि मोबाईल स्विच ऑफ झाला. तिला मिळच लागा ना. मिरच्या किती टाकायच्या बा आमटीला, पण म्हणले आमटी झणझणीत झाले पाहिजेत, कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अंदाज हवामान खात्याचा. माणसाकडे 10 मिरच्या, 8 माणसाला 80 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी. म्हातारी किचन खोलीत आली, भाजीचा कलर बघितला, तिने कलरवरनच क्वालिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही रे जेवायचं. म्हणली माझी शिवरात्री, म्हणली नवरात्रात. तुमचं तुम्ही बघून घ्या, पण नवरा नुसता उड्यात हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मिरची नको खाऊ, लई तिखट आहे. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत ना, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाल्ला आणि त्याच्या कानातनं धुरण डोळ्यातून गळा 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 पाणी गळालं. त्याची बायको जवळ आली, म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त नाही. हे मला नाही नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आलं, ते मला आनंद अश्रूत आनंद अश्रू. मग तेव्हा का अजून थोडी भाजी नको म्हणलं, हेच आनंद बळच पचविला मरण म्हणला. मग आता काय स्वयंपाकन काय तर सुनांना सांगतो स्वयंपाक येत नाही, घरी गेल्या गेल्या सासूलाच आहे म्हणायचं. आजपासून घरी गेल्या सासूला म्हणायचं आई हां तुम्ही माझ्या आई आहात, तुम्ही माझ्या सासूबाई नाही. किती तुम्ही शून्यातनं विश्व निर्माण केलं. एवढं आपलं वैभवन घरात सोन्याचं दूर निघतं, हे फक्त तुमच्यामुळं शक्य झालं. एवढं वर्णन केलं की म्हातारी इतकी फुगती म्हणते सुनबाई आजपासून तू स्वयंपाक करायचा नाही. मी सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारे चुली पुढं. तिकडं मालिक लागली तुझ्या तजीवर रंगला. अरे जाम झाली, म्हातारीचं डोळं लाल झालं. मग म्हातारे इकडून म्हणली लागिर झाल्या ज्या. काय मालिका काय तर सासूने सुनाला एक म्हणा, सुनेने सासूला आहे म्हणा. पण म्हाताऱ्याला चॅप्टर असतात. एक म्हातारे दररोज इष्टीत बसायची आणि कंडक्टरच्या शेजारीच बसायची आणि कंडक्टरला मुठमुठ काजू बदाम खायला द्यायची फुकट. 2 महिने कंडक्टरने काजू बदाम खाल्लं, त्याचं 22 किलो वजन वाढलं. 2 महिन्याने कंडक्टर म्हणला आजी मला फुकट काजू बदाम का खायला. तर म्हातारे म्हणली बाबा माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाती. पण काजू बदाम नुसतं चगळून चगळून फेकून देणं बरं वाटत नाहीत, म्हणून सगळ्याला तुला देती. त्याने चालू इष्टीतच उडीत टाकली. झोपीतून दचकून उठायचा, त्याला म्हातारीच आठवायची. हा त्याच्यामुळे तेव्हा मला भीक मागवतो, पण हे म्हातारे ते सांगत नको. असल्या म्हाताऱ्या घरात सांभाळायचं तरी सोपं आहे का. त्याचं माझं ब्राह्मण काकाला माझा नेहमीच सांगणे, लग्न जमविताने मुलाची आणि मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. अगोदर ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काही नसतं वय, ते कसलं बी असू द्या समजूनच घेतं. त्याचं लय हलवत्यात. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलतं, बायकोकडे गेले की बायको सारखंच बोलतं. आईला म्हणतं तुझंच खरं आहे, बायकोला म्हणतं तुझंच खरं आहे. दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं आहे, मरण का. आईला बोलवतं बायकोला रागन, बायकोला बोलवतं आईला रागन. मित्रांना फोन करा तर ती प्यायला पैसे मागत येते. म्हणजे चौकडूनच जाम जाईल, त्याला काहीच सूत्र नाही. त्या मुलांना 3 वाक्य सांगतो. आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. विडवलं म्हणून तरुण मुलांनो कष्ट करा, विनाकारण आयुष्यात वाद करू नका. सोशल मीडियावर कंट्रोल ठेवा. 24 तास मोबाईलमध्ये डोकं घालू नका. मोबाईलसाठी माणूस आहे का माणसासाठी मोबाईल हेच कळायला मार्ग ना. 18 तास ह्यांचा स्क्रीन टाइम आहे पोरांचा. जरा लिमिट ठेवा. नुसतं जगात काय चाललंय हे बघता. अरे तुझं जगाने बघावं, असं काहीतरी करतो तर करून दावा. बापाच्या इष्टटीव मजा करू नका. स्वतःच्या मनगटात धमक जगाला दाखवा. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा. ज्यांच्या पापाचा भरला घडा त्यांना शिकू चांगलाच धडा. गरळो करणारांचे बाले किल्ले पाडा. तरुणांनो लढा रे लढा. कुणासारखं लढा. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. सैनिक आपले जे जवान आहेत ना आर्मीतली शेतकऱ्याचे पोरं, ते उभेत म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय. रात्रीच्या डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची निस्वार्थ सेवा करतात. त्यांच्या जीवावर इकडं आपण नवरात्र उत्सव करतोय. त्या आर्मीतल्या जवानांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. जय जवान जय किसान. शेतकऱ्याविषयी आणि आर्मीतल्या जवानांविषयी आपल्या अंतःकरणामध्ये कृतज्ञतेचा भाव पाहिजे. त्यांच्यामुळे देत चालतोय. अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा. त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो लढा रे लढा. आदर्श छत्रपतींचा घ्या, ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा. अहोरात्र रेतेसाठी जीवाचा धर पडा आणि ज्यांच्या पदपर्शेने पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो लढा रे लढा. छत्रपतींचा आदर्श घ्या, लढायला शिका, कष्ट करा, फुकट मिळत नाही. आता ही सगळी व्यापार पेठ, सगळी वंजदार आपण माणसं आहोत. हे दुकानदार असेल, समाजकारणात, राजकारणात, हे सगळी मातब्बर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. देव कोणालाही देत नाही. घासावं लागन. गायन झालं, वादन झालं, कीर्तन झालं, फुकट आहे का. तपश्चर्या, कष्ट आहे, साधना आहे.
आपल्या भाषेत कष्ट करावं लागेल. म्हणून आपल्या बाराखडी सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा आणि मग खा. ख. बाराखडी नीट ऐका बरं का, एक एक शब्दाने पुढं जायचं, चित्त देऊन ऐका. कष्ट करा क, मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग. क ख ग. आणि गर्व झाला की 100% घसारणार. घ. घसरगुंडी. आणि घसरायचं नसल, जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. हा, चमच्याला एक चित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. पुढे गेल्यावर काय खरे, त्याने तर गावचं वाटोळ केलं. हे चमचे कसा विश्वास ठेवायचा. आणि जो कधीच कोणाचा चमचा झाला नाही तो एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ छ छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्यांनी कधीच कुणावर जळू नका. ज. माणसाने मळकं असावं पण जळकं नसावं. सध्या नवीन रोग आला, जळका रोग. इकडं आलाय का विदर्भात? सगळीकडेच येतो. हां, टाळ्यात वाजवल्या तिकडून. विदर्भात बी हाय रोग, हा मराठवाड्यात बी हाय, उत्तर महाराष्ट्रात हाय, पश्चिम महाराष्ट्रात हाय, कोकणात बी हाय, भारतात बी हाय, सगळीकडेच आहे बरं का. हे जळक्या रोगाचे लक्षणं सांगा. पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. हां, हे जळजळ लय वाईट आहे. आता लक्षणं सांगितले, औषध बी सांगावं लागेल ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटतंय. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास औषधाची किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू, डॉक्टरचं नाव आहे तुकोबारायण, औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध आहे. आणि त्याच्यातलं एकच इंजेक्शन सांगतो, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोने गोपाळ राहे ते. चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळका रोग निघून जाईन. जळू नका. ज. आणि जो जळाला नाही देव सुद्धा त्याची कधी झाडाझडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राहा. ट. मुद्द्यावर ठाम राहा. ठ. संकट आल्यावर डंग बघू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. त. तरबेज असेल थकू नका. थ. यश मिळेल पण जरा दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त थ द ध न. एवढीच बाराखडी भरपूर झाले तुम्हाला. आता सगळेच एकदा सांगितलं बी लोड येत असतो. कारण हुशार डॉक्टर असतो तो गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. विठ्ठल. पण सुरुवात काय? कष्ट. हे तरुण मुलांना सांगणे इतिहास रेगा वाढणाऱ्यांचा होत नसतो. इतिहास लढणाऱ्यांचा होत असतो. लढायला शिका. आणि ही लढण्याची प्रेरणा आपल्या अंतःकरणामध्ये येण्यासाठी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ना ग्रामगीतेच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्त्व जगाला सांगितलं. गाडगे बाबांनी, तुकडोजी महाराजांनी. स्वच्छता ठेवा. जिथं स्वच्छता तिथं लक्ष्मी. आम्ही दुबईला गेलो होतो गेल्या वर्षी कीर्तनाला. किती स्वच्छता आहे. रस्त्यात थुकला तरी ₹1,00,000 दंड आहे. आम्ही सुद्धा म्हणलो गाडीत थुका पण बाहेर थुकू नका. कारण जिथं स्वच्छता आहे तिथंच लक्ष्मी आहे. या प्रत्येक असे सत्पुरुष महापुरुष या महाराष्ट्राच्या माती झाले. त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आणा. आणि या देवीचा खरा नवरात्र उत्सव हा विचाराचा संकल्प करून परिपूर्ण व्हावा. असे व्यास, वशिष्ठ, शुकमुनी मोठे मोठे गोंधळे झाले. पण नाथबाबांना प्रश्न केला, ह्या सगळ्या गोंधळ्यांचा अध्यक्ष कोण? अभंगाच्या शेवटच्या चरणात मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका मुकुटमणी पुंडलिका तेहतीस कोटी देवनायका तेहतीस कोटी Come on.
नाचे एका जनार्दनी एका जनार्दनी नाचे जनार्दनी नाच एका जनार्दनी नाच एका जनार्दनी नाचे देख एका जनार्दनी
मुकुटमणी आहे. 33 कोटी देव नायक म्हणजे भक्त झाले. आनंदानं गोंधळ घालतात, त्या गोंधळात मी नाचतो, असा अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. व्यापारी दुर्गा उत्सव तरुण मित्र मंडळ या मंडळानं अनेक वर्षापासून समाजकारणामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये, संप्रदाय क्षेत्रामध्ये यांचं विशेष योगदान असं दरवर्षी कीर्तन महोत्सव आयोजित करतात. या मंडळामध्ये सगळेच व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, सगळ्या क्षेत्रातली मंडळी एकत्र या ठिकाणी या मंडळानं बांधून ठेवलेली आहेत. या मंडळाच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची, माढेळी गावची, परिसराची सेवा घडत राहावी. हे कार्य करण्यासाठी मंडळाला भगवंतानं नाईक साहेबांना उदंड आयुष्य, आरोग्य आणि सद्बुद्धी द्यावी अशी जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना. आज या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे, माझे गुरुवर्य, माझे वडील आदरणीय भाऊ वडील सुद्धा आज या ठिकाणी योगायोगानं उपस्थित आहेत. आमच्यासोबत आलेले प्रसाद महाराजही उपस्थित आहेत आणि गायनाचे साथ करणारे आमचे सोमनाथ महाराज राऊत, त्यांनी सुंदर साथ केली. आणि परिसरातील सर्व वारकरी मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. तुमच्या सगळ्यांच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव आहे. सगळे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अविनाश महाराजांचाही वेळोवेळी संपर्क झाला. आणि मृदुंग काय दादांचं नाव, जितेंद्र महाराज, अत्यंत गोड आणि सुंदर तंतोतंत अशी मृदुंगाची सेवा त्यांनी केली, म्हणून त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आणि हे आजचं कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचणार आहे. जिव्हाळा चॅनल वारकरी संप्रदायामध्ये 1 नंबरला आहे. करोडो फॉलोअर्स आहेत. आणि या जिव्हाळा टीमचे प्रमुख आमचे प्रसाद महाराज, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी हे कीर्तन पुन्हा पुन्हा आपल्याला सगळ्या वारकरी संप्रदायाच्या घराघरामध्ये हे कीर्तन जाणार आहे. त्यासाठी त्यांनी या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि बाकीही सर्व महाराज मंडळी सगळे टीम आहेत, त्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम अत्यंत सुंदर आहे. सिस्टीमवाले दादांचे सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद, आभार मानतो. ज्यांच्या घरी भोजन करण्याचा योग आला आणि तेच माझ्या संपर्कामध्ये होते असे आमचे जितेंद्र दादा मुथा, अति जानेवारीपासून संपर्कामध्ये आहेत, वेळोवेळी फॉलोअप घेणं सगळ्या गोष्टी, म्हणून जितेंद्र भाऊंनाही मनापासून धन्यवाद देतो. आधी करून सर्व मंडळींचे आभार मानतो. काय सांगितलं घेतलं हां. आणि पुढे काही सूचना वगैरे द्यायच्यात का? हां, या ठिकाणी हे मंडळ पुढच्या सूचना देतील. कृपया 2 मिनिटं कुणीही उठू नये हे विनंती. आणि जाता जाता फक्त एक निवेदन, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या जन्मगावी कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले, आळंदीकड, पंढरपूरकड, तर नक्की कर्जतला आश्रम पाहण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर, ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडे, 5000 माणसं बसतील एवढा सभा मंडप, एवढा भव्य आश्रम त्या ठिकाणी आहे. आणि विशेष आज हे मित्रमंडळ जे कीर्तनाला मानधन देणार आहे, तुम्ही दिलेलं मानधन हे सुद्धा ज्ञानोबाऱ्यांच्या मंदिरासाठी जातं, हे सुद्धा योगायोगाची गोष्ट आहे. म्हणून पुनश्च एकदा वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. बोलिलेले करू वागडे उत्तरी करा, जमा